सोलापूर शहरातील मुख्य असणारा विजापूर नाकापासून ते एजी पाटील कॉलेजपर्यंत या ठिकाणच्या अनेक झोपडपट्टी धारकांना, त्याचबरोबर त्या ठिकाणी घरांना आणि दुकानांना सोलापूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे नोटीस देण्यात आली आहे। एकीकडे आपण बघता की होडगी रोड असेल, त्याचबरोबर तुळजापूर रोड असेल, हैदराबाद रोड असेल किंवा सोलापूर शहराला जोडला जाणारा पुणा रोड असेल किंवा अन्य बाकीचे रोड असेल, त्या ठिकाणी कुठेही 27 मीटर म्हणजे 54 मीटरचा रोड या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे। परंतु महानगरपालिकेचे आयुक्त चुकीच्या पद्धतीने काम करून या ठिकाणी 54 मीटर रोड करण्याचा घाट घालत आहेत। आपण एकीकडे बघितलं तर या ठिकाणी जे झोपडपट्टी धारक आहे, गेल्या 60-70 वर्षापासून याच ठिकाणी वास्तव्यास आहेत। त्याचबरोबर अनेक दुकानांना सोलापूर महानगरपालिकेने बांधकाम परवानगी आणि त्याचबरोबर वापर परवाना दिलेला आहे। अनेक घरांना वापर परवाना दिले आणि विशेष म्हणजे सोलापूर शहरातील हे सर्वात जुनी झोपडपट्टी आणि घोषित आणि अधिकृत झोपडपट्टी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्या यादीमध्ये त्याचं नाव असताना सुद्धा महानगरपालिका हे झोपडपट्टी गरिबांच्या, दुकानदारांच्या आणि सामान्य नागरिकांच्या विरोधात जाऊन या ठिकाणी काम करतात। त्यांचा मी निषेध करतो। मध्यंतरी 17 तारखेला काही लोकांची सुनावणी होती। त्या सुनावणीमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सदरच्या दुकानदारांची, घरांच्या त्या मालकांची, त्याचबरोबर झोपडपट्टी धारकाचा कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी घरांना ऐकून घेतला नाही, त्यांचा म्हणणं ऐकून घेतला नाही आणि लीगल आहे का इल्लीगल आहे, कशी आहे काय, याच्यावर भर देऊन महानगरपालिका या ठिकाणी काम करते। मी पालिकेच्या आयुक्तांना या माध्यमातून सांगतो, आयुक्त साहेब, आपण या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी काम करत असताना सोलापूर शहराचा एक सर्वात मोठा इतिहास आहे, पहिला इतिहास जाणून घ्या। हे लढाऊ सोलापूर आहे, हे शांत बसणार आणि शंड लोकांचं सोलापूर नाही आहे। आणि आपण ज्या पद्धतीने गरिबांवर त्या ठिकाणी या ठिकाणी कारवाई करण्याचा बळगा उचलत आहे, आपल्याला असं वाटत आहे की सोलापूर शहरातील इतर अतिक्रमण काढल्यासारखे तुम्ही ज्या ठिकाणी सारखं कारवाई करतात तशा पद्धतीची कारवाया काही महानगरपालिकेचे कर्मचारीकडून केल्या जात आहेत। अनेक ठिकाणी तुम्ही बघता की चुकीच्या पद्धतीने लोकांची घरं उद्ध्वस्त केले जातात, याचा आम्ही निषेध करतो। विजापूर रोडवरील कुठल्याही झोपडपट्टी असेल, घर असेल, दुकान असेल, यांना महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये। अनेक लोक ज्यांना ठिकाणी कोर्टात असताना, कोर्टाचा स्टेटस को असताना सुद्धा तुम्ही कोर्टापेक्षा मोठा असल्यासारखं जण या ठिकाणी काम करत आहे, याचा आम्ही निषेध करतो। महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की तुम्ही ही कारवाई तात्काळ थांबवा, अन्यथा प्रहार तुमच्या विरोधात आक्रमक आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही।